ग्रामीण भागातील पोलीस स्टेशनला तुम्ही निवेदन द्यायला चाललात, काय निवेदन आहे, काय सांगताल त्या बाबतीत? आमचं निवेदन असं आहे की सोलापूर जिल्हा विधान परिषद 2026ची निवडणूक होऊ घातलेली आहे, तरी त्यासाठी आदरणीय प्रशांत मालकांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळावी अशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. गेली 2021 साली आणि 2024 साली आदरणीय प्रशांत मालकांनी ही 2 वेळा विधानसभा निवडणूक जिंकून दिली आणि त्यावेळेस त्यांना शब्द देण्यात आला की पुढच्या 4 महिन्यात तुमचे परिचारक मालक विधान भवनात दिसतील. तरी अद्याप कुठली अधिकृत घोषणा पक्षातर्फे झालेली नाही. तरी प्रशांत मालकांना उमेदवारी न दिल्यास आम्ही सर्व कार्यकर्ते चंद्रभागा नदीपात्रात आत्मदहन करणार आहोत, तशी आम्ही पूर्वसूचना पोलीस स्टेशनला दिलेली आहे. नमस्कार, काय सांगताल या बाबतीत? आज तुम्ही सर्वजण नदीपात्रामध्ये आलेला आहात, काय कारण आहे याच्या मागचं? पाठीमागे नदी दिसते, कशासाठी तुम्ही इकडे आलेला आहात? गेल्या 2019च्या पोटनिवडणुकीमध्ये आदरणीय प्रशांत मालकांची पूर्ण तयारी होती. नैतिक पक्षश्रेष्ठींचा आदेश मानून प्रशांत मालकांनी त्या निवडणुकीमध्ये सुद्धा माघार घेतली. त्यानंतर 2024 साली सुद्धा प्रशांत मालकांना बावनकुळे साहेबांनी शब्द दिला की तुम्हाला येत्या 4 महिन्यामध्ये तुम्ही विधान भवनामध्ये दिसतात असा शब्द देऊन सुद्धा पक्षश्रेष्ठींचा आदेश पाळून प्रशांत मालकांनी माघार घेतली. गेली 11-12 वर्षे ह्या जिल्ह्यामध्ये भाजपचं रोपटं नव्हतं. त्यावेळेस प्रशांत मालकांनी ह्या वेळेस नसून ते गेल्या 12 वर्षाखाली प्रशांत मालकांनी ह्या जिल्ह्याच्या मनात स्वतः माघार घेतल्यानंतर गेली 12 वर्ष प्रशांत मालकांनी माघार घेतल्यानंतर ह्या तालुक्यामध्ये 2दा आमदार साहेबांना 2दा निवडून देण्याचं काम ह्या पांडुरंगाच्या समर्थकांनी केलेलं आहे. हे करत असताना आम्ही ज्यांना निवडून दिलं ते आमचं आत्ता सध्या नावसुद्धा कुठं घेताना किंवा कुठं प्रशांत मालकांना आम्ही सपोर्ट करतो त्यांचे कार्यकर्तेसुद्धा कुठं दिसत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये आज सध्या आम्हाला कार्यकर्त्यांनाच वाटू लागलं आहे कुठेतरी प्रशांत मालकांना अन्याय व्हावं लागला आहे आणि ह्यांना न्यायासाठी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आज या ठिकाणी एकजूट व्हावं लागलं आहे. कारण ज्या वेळेस ह्या जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण 50 ते 40 वर्षामध्ये होतं, ते मोडीत काढण्याचं काम ह्या प्रशांत मालकांच्या सुरुवातीपासूनच्या काळात झालेलं आहे आणि ती सुरुवातीची रोखीने लावलेली आहे त्या प्रशांत मालकांनी लावलेली आहे. तेव्हापासून ह्या तालुक्यामध्ये नसून ह्या जिल्ह्यामध्ये भाजपचं कमळ खऱ्या अर्थानं फुललेलं आहे. आणि जर हे कमळ जर भविष्यामध्ये असंच टिकवायचं असेल तर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या 2-3 दिवसांमध्ये प्रशांत मालकांना ह्या सोलापूर विधान परिषदेवर ह्या आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे सर्व सहकारी आणि भाजप पक्षावरती प्रेम करणारे आमच्यासारखे तमाम कार्यकर्ते ह्या पंढरपूर तालुका सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरसेवक असतील, सर्व आमदार मंडळी असतील, ह्या भीमाकाठी असणाऱ्या सर्व मायबाप मंडळी करून विनंती आहे की प्रशांत मालकांना विनंती आहे की आमदार म्हणून तुम्ही विधान भवनात पाठवावं आणि ह्या शेतकऱ्यांचा, गावगड्यांचा आणि ह्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये नसून हा सोलापूर जिल्ह्यातील सर्वांगीण विकासाचा एक धागा म्हणून आपल्याला प्रशांत मालकांना प्रदेशात पाठवा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. काय कारण आहे पण प्रशांत मालकांना उमेदवारी न देण्यामागचं? काय तुमची भावना आहे यामागं? स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक मालक यांचा वारसा पुढे जपत आदरणीय प्रशांत मालकांनी पांडुरंग सहकारी कारखाना असेल, युटोपियन कारखाना असेल, शेळवे कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज या माध्यमातून हजारो युटोपियन शुगर, पांडुरंग शुगर, कर्मेबी इंजिनिअरिंग कॉलेज, पब्लिक स्कूल या माध्यमातून आदरणीय प्रशांत मालकांनी हजारो विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. बहुजनांचं कायम कैवारी राहिलेल्या आदरणीय प्रशांत मालक यांना उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची तळमळ आहे. काय वाटतं तुम्ही शेवटचं काय तुम्ही प्रशासनाला काय हे करताल, आवाहन करताल? प्रशासनाला आम्ही पक्षश्रेष्ठींना एवढंच आवाहन करू इच्छितो की गेली 15 वर्षे झाला आदरणीय प्रशांत मालकांनी संपूर्ण जिल्हाभर भारतीय जनता पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम मालकांनी केलेलं आहे. जेव्हा भारतीय जनता पार्टीचा इथं कमळसुद्धा फुललेलं नव्हतं त्यावेळेसपासून आदरणीय प्रशांत मालकांनी काम सुरू केलं व आज संपूर्ण जिल्हाभर नंदनवन करून दाखवलं. त्याच विश्वासावर आम्ही आदरणीय पक्षश्रेष्ठींना विनंती करतो की आदरणीय प्रशांत मालकांना उमेदवारी जाहीर करावी.